हरिविजय अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः। ओम नमोजी जगद्गुरु उदारा श्रीमद भीमातीरविहारा पुराण पुरुषा दिगंबरा ब्रह्मानंदा सुखाभे तुअ सकळ श्रेष्ठ साचार तुमची आदी मायेचा निजवर ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे पुत्र निर्मिले अनंत ब्रह्मांड त्यांहात्य तुमची घडविसी जगतपती सकळ देव वर्तती तुझी या सत्ते करुनिया तुमची जाहलासी गजवदन चतुर्दश विद्यांचे भुवन महासिद्धी कर जोडून सदा तिष्ठती तुझ पुढे जय अनंत कल्याण वरद मूर्ती त्रैलोक्यभरीत तुझी कीर्ती सुरासुर तुझ नमिती श्री गणपती दयार्णवा अरुण संध्या रागरत्न ज्योती किय उगवला बाळगभस्ती तैसी गणपती तुझी अंगकांती आरक्तवर्ण दिससे किय शेंदुर्य चर्चिला मंदाराचळ परम तेज झळके सोज्वळ विशाळ उदर दोन दिन माझी त्रिभुवन सांठवल्य दुग्ध समुद्रिय ओपिल्य किय निर्दोष्य शाकारल्य तैसे शुभ्र वस्त्र परिधान केल्य ध्यानी मिरवल्य भक्तांच्या विनायकरी पूज्य कटिसूत्र तळपे विराजमान विचित्र जांबूनच सुवर्ण पवित्र त्याचे अलंकार सर्वांगी जैसा पौर्णिमेचा नक्षत्रनाथ तैसा एक दंत झळकत किय सौदामिनी लखलखीत मेघमंडळा वेगळी पार्श्व अंकुशिक्षुदंड पाश गदा दंतखंड पंकज आणि कोदंड अष्टहस्ती आयुध्य गणपती तुझे नृत्य देखोन सदाशिव सदा सुप्रसन्न सकळ देवटाळ घेऊन उभे राहतील नृत्यकार्य धीमकिटी धीमकिटी तकधा विचित्र रागगौलता संगीतशास्त्र नृत्यकळा देखोनी देवांचे नेत पाती हालवू विसरले गंडस्थळींचा दिव्य आमोद त्यावरी रुंचुणती षटपद सव्यभागीय देवांचे वृंद वामभागीय दानवपय अष्टसिद्धी चामर्य घेऊनी वरी वारीती अनुदिनी शृंगी भृंगीय मृदंगी दोन्ही वाद्यकळा दाविती सुरासुर पाहती नृत्य कौतुक जेथे जेथे तुटे था मान तुकाविती ब्रह्मादिक तालसंकेत देखता हस्तसंकेत गावी गणपती तडीत प्राय मुद्रिका झळकती सर्व अलंकारांची दीप्ती पाहताम भुलती शशी सूर्य ऐसा तुव महाराज गणना तुझे कोणा वर्णवे महत्व आरंभिला हरिविजय ग्रंथ पावव्य हा सिद्धित्य जैसा अर्भक छंद घेत पिता कौतुक्य लाड पुरवीत तैसी येथे पदरचना समस्त गजवदना पुरविय तुझे नाम घेता गणपती विघ्ने बारा वाटा पळती जैसा प्रकटता झंझा मारुत जलदजल वितुळे पय मृगेंद्र येतो ऐकता कानी मातंगा पळता थोडी मेदिनी किय हरिनाम घोष ऐकता कानी धुरी पळती भूत्य प्रेत्य किय जागा देखोनी घरधनी तस्कर पळती तेच क्षण्य तैसे तुझे नाम घेता वदनी विघ्ने पळती गजवदना देवा तुझे स्तवन न करवे आकाशा गवसणी न घालवे जलनिधी कैसा सांठवे मुंगीची या उदरांत पृथ्वीचे वजन न करी कोणी मुष्ट्य न माये वासरमणी ब्रह्मांड विदारिता वायू बांधोनी पालव्य कोणा आणवे ऐसा तू सिद्धिविनायक तुझ दुसरा नसे नायक तुझ्या कृपेने सकळी शब्दब्रह्माकळे आता नमो वागीश्वरी परा पश्यंती मध्यमा वेखवी चहुव वाचांची ईश्वरी कमलोद्भवतनया जे अंबे तुझी कृपा जोडे तरी मुकाही वेदशास्त्र पढे तू स्नेह पाहसी पाषाणाकडे तरी तो होय महामणी मात तुझेनी वरदान्य जन्मांधही पारखी रत्न्य रंग ते होती राणे कृपेने तुझ्या सरस्वती तू कविमानस मांदुसरत सकल मातृकांचे निज जीवन अंबे तुझे चातुर्य देखोन रमा उमा लज्जित तुझे सौंदर्य देखोनी गाढ्य मनमथ होगोनी राहिले वेड्य अष्टनायिका तुझ पुढे अधोवदन पाहती तू बोलसी जेव्हा वागीश्वरी दंततेजय झळके धरित्री तेथींचे खडे निर्धार्य पद्मराग पय होती अंबे तुझे जेथे उमटती चरण तेथे लोळे वसंत येऊन त्या सुवासा वेधून भ्रमर तेथे रुंजती तुझ्या अंगींच्या सुवासें करुनी दाही दिशा गेल्या भरुनी परब्रह्म्य उठली जे ध्वनी आदिजननी तेची तुअ तप्तसूर्या जैसे सुरंग तैसे जन्नी तुझे सर्वांग पंकजनेत्र सुरेख चांग आधर बिंबासारिखे सरळ नासिका विशाळ भाळ कर्ण्य ताटंकांचा झळाळ किय शशी सूर्य निर्मळ कर्ण्य येऊन लागले कर्ण्य मुक्तगोन झाळ देती गंडस्थळीय दिसे प्रदीप्ती किय नक्षत्रपुंज एकत्र स्थिती
कर्ण्य लागती शारदेच्या, गळा मोतियांचे दिव्य हात, शुभ्र कंचुकी शुभ्र वस्त्र, आपादमस्तकावरी समग्र, दिव्य अलंकार झळकती, आरुढनी हंसासनी, दिव्य विणा हाती घेऊनी, आलाप करिता मधुर ध्वनी, सुरासुर ऐकोनी तटस्थ, सुरासुर गण गंधर्व, सिद्धचारण मुनिपुंगव, अंबे तुझ्या चरणीय भाव, धरिती सर्व आदर्य, श्रीधर निज भाविन करून, जन्मी तुझं अनन्य शरण, माझ्या जीवाग्रिय राहोन, हरिविजय ग्रंथ बोलविय, गणेश सरस्वतीचे स्तवन, वदविय जेण्या दयेन करून, तो ब्रह्मानंद श्री गुरु पूर्ण, त्याचे चरण वंदू आता, तो ब्रह्मानंद पिता निश्चितीय, सावित्री तयाची शक्ती, ही तूण आदिपुरुष मूळ प्रकृती, माता पिता वंदिलीय, ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम करून, वानप्रस्थही आचरून, संन्यास दीक्षा घेऊन, त्रिविधाश्रम त्यागिले, पंढरीय भीमातटीय, समाधी स्थळवंटीय, पूर्णज्ञानी जैसा धुर्जटी, तापसी आम्माजी, श्रेष्ठ, ज्यासी बाळपणापासून, परनारी माते समान, परद्रव्य, पाहे जैस्य वमन, आनंदघन स्वरूप पय, कामाधिक षड्वैरी, जेणे लोटोनी घातले बाहेरी, ज्याच्या कृपावलोकन्य, निर्धार्य, ज्ञान होय प्राणिया, जय निस्सीम वेदांत ज्ञान, ते ज्यास करतला मलक पूर्ण, वंदिले तयाचे चरण, ग्रंथारंभीय, आदर्य, गुरुपद सर्वात श्रेष्ठ, त्याहून नाही कोणी, वरिष्ठ, कल्पवृक्ष म्हणावा विशिष्ट, तरी कल्पिलेय, पुरवी तो, माता पितयांसमान, जरी म्हणावा सद्गुरु पूर्ण, ती उपमा येथे गौण, न घडे जाण सर्वथा, ज्या ज्या जन्मा जाय प्राणी, तेथे मायबापे असती दोन्ही, परी सद्गुरु, कैवल्यदानी, तो दुर्लभ सर्वदा, जरी अनंत पुण्यांच्या राशी, तरीच बेटी सद्गुरुसी, नाही तरी व्यर्थ नरदेहासी, येऊनी सार्थक काय केले, श्री गुरु वांचोनी होय ज्ञान, हे काळत्रय न घडे पूर्ण, आत्मज्ञाना वांचून, सुटका, नवे कल्पांत्य, श्रीरामावतार परिपूर्ण, तोही धरी, वसिष्ठाचे चरण, श्रीकृष्ण ब्रह्म सनातन, अनन्य शरण, सांदीपना, व्यास नारदासी शरण लिघे, इंद्र बृहस्पतीच्या पाया लागे, उमा शिवासी शरण लिघे, आत्मज्ञान प्राप्तीसी, शुक नारद प्रल्हाद, वाल्मिक वसिष्ठादी ऋषीवृंद, इतुकेही गुरुपद कमळींचा आमोद, भ्रमर होऊनी सेविती, उद्धव अर्जुनाधिक भक्त, गुरुभजनी रतले समस्त, अपरोक्ष ज्ञान प्राप्त, सद्गुरु वांचुनी न घडे, दोघींच नवनीत असे, हे आबालवृद्ध जाणतसे, परी मंथनाविन कैस्य, हात्य, सांपडे सांग पा, ओघेंची दुग्ध घुसळ्य, अवघा वेळ, जरी शोधिल्य, परी ते हात वेगळ्य, नवनीत न सांपडे, जेथे जेथे प्राणी बैसत, तेथे तेथे निधाने असती, बहुत, परी अंजन नेत्रिय न घालिता सत्य, न सांपडती, खणितान्ही, नेत्र उत्तम सतेजपणीय, परी नुगवता वासरमणी, जवळी पदार्थ असोनी, न दिसे नयनी प्राणिया, कैस्य, सद्गुरुसी शरण न रेघता, अपरोक्ष ज्ञान परी नुगवता वासरमणी, जवळी पदार्थ असोनी, न दिसे नयनी प्राणिया तैस्य, सद्गुरुसी शरण न रेघता, अपरोक्ष ज्ञान न लागे हाता, यालाग्य ब्रह्मानंदासी तत्वता, शरण अनन्य मी अस्य, श्री गुरुराया तुळ समर्थ, हा हरिविजय आरंभिला ग्रंथ, शेवटासी पावोले अर्थ, तुझ्या वर्या करुणिया, तू मेघवर्षसी दयाळ, तरीच हे ग्रंथरोप वाढेल, साधक चातक तृप्त होतील, भक्तीची ओल बहु होय, माता करी प्रतिपाळ, तोंड तोंड वाढवू लागे बाळ, तुझ्या कृपेविण बोल, न बोलवे, सर्वथा, जोनवरी नाही वाजविता, तोंड पावा न वाजे सर्वथा, सूत्रधार न हालविता, काष्ठपुतळा नाचेना, ऐसे ऐकोनी, श्री गुरुनाथा, म्हणे सिद्धी पावेल सकळ ग्रंथ, आता, वंदुअ श्रोते सन, जे कृपावंत सर्वदा, जे चातुर्यार्णविंचिय, रत्न्य, किय शांतिभूमीचिय निधान्य, की भक्तिवनिंचिय, सुमन्य, विकासनी साजिर्य, किय ते वैराग्यंबरीचे दिनकर, किय अक्षय विज्ञानानंदचंद्र, किय अपरोक्ष ज्ञान समुद्र, न लागे अंत कोणात्य, किय ते प्रेमगंगेचे ओघ, किय ते स्वानंद सुखाचे मेघ, अखंड धारा अमोघ, वर्षती मुमुक्षु चातका, किय ते श्रवणामृताचे कुंभ, किय ते कीर्तनाचे अचल स्वयंभ, किय ते स्मरणाचे सुप्रभ, ध्वजची पूर्ण उभारले, किय ते हरित दमींचे भ्रमर, किय विवेकमेरुचिय शृंगेय सुंदर, किय ते क्षमेचे तरुवर, चिदाकाशीय उंचावले, किय ते मननजळींचे मीन, किय ते भवगजावरी पंचानन, किय परमार्थाचिय सदनीय पूर्ण, निर्मळ शीतळ सर्वदा, किय ते दयेचे भांडार, की उपरतीचे माहेर, किय कीर्तीची जहाजे थोर, भक्तिशील, फडके वरी, किय ते परलोकींचे सोयरे सखे, किय ते अंतकाळींचे
पाठी राखे वैकुंठनाथ ज्यांचे भाके गुंतोनी तिष्ठे त्यांपाशी ऐसे अते महाराज संत जे सकळांवरी कृपावंत जे दिनवत्सल वेदरहित आप नेणती जेय देवान समान म्हणावे संत हे गोष्टीच संमत देव जैसी भक्ती देखती सत्य होती तेसे प्रसन्न जे सेवा करीती बहुत त्यांस उत्तम फळ देत जे भजन न करीती यथात त्यांवरी देव कोपती त्यांस दरिद्राणुनी प्राणियांसी पाडिती अधपतनी तैसी नवे संतांची करणी समसमान सर्वांत्य सर्वांवरी दया समान एक उत्तम एक हीन हे न देखतीच संत पूर्ण जनवन समान तयांसी एकाचे करावे कल्याण न भजे त्यांचे अकल्याण देवांचे कर्तृत्व पूर्ण संत समान सर्वांत्य जैसा काहीचा विचार होतसे तैसी तैसी छाया दिसे आपण बैसता छाया बैसे उठता उभी ती होय जैसी काया तैसी छाया याच प्रकारे देवांची क्रिया तैसी नवे संतांची चर्या समसमान सर्वांसी वरकट जनांसमान संत ऐसी बोलतांची मात तो पावेल अधपात दुष्ट बुद्धी दुरात्मा समुद्र आणि सौंदणी तारागण आणि वासरमणी काचोटी आणि महामणी मेरू मशक समनवे थिल्लर आणि गोदावरी राजा आणि दरिद्री योगी आणि दुराचारी कैसे समान होती पय कस्तुरी आणि कोळसा केसरी आणि म्हैसा मनुष्य आणि महेशा कैसी साम्यता होईल सुपर्ण आणि वायस पाषाण आणि परीस बाभळ आणि सुरतरुस समानत्व कदा नवेची तेसे संत आणि इतर जन जे लेखिती समसमान ते नरदेहासी येऊन पशु जैसे मूढ पय असो ऐसा संतांचा महिमा वर्णवन शक्ती शिव ब्रह्मा संतसंगाच्या सुखाची सीमा न करवेची कवनात्य ते संत महाराज सज्जन ग्रंथारंभ्य तयांसी नमन श्रीवेदव्यास जगद्भूषण सत्यवती सुखपय ज्याची या मुखकमळापासून छिद्र स्रवला परिपूर्ण त्या वाङ्मय अमृतेन करून त्रिजग जाण झाले हो किय एकमुखाचा ब्रह्मदेव किय साक्षात विबाहू रमाधव किय भाललोचन शिव स्वयमेव अवतरला तो महाराज कृष्ण द्वैपायन अवतरला लोकनिकाला गुण सदा निगमकमल विकास पूर्ण व्यास चंडांशु देखता जो वसिष्ठाचा पणतू होय शक्तीचा पुत्र निसंशय त्या परशसुताचे अपाह्य महत्व कोणा वर्णवे ऐसा तो शुकतात पूर्ण सत्यवतींचे हृदयरत्न त्या जगद्गुरुचे चरण प्रेमभाव्य वंदिले नमो तो वाल्मिक आता जो शतकोटी ग्रंथ करता जो नारद कृपेने तत्वता श्रीरामकथा बोलिला ज्याच्या गोत्रीय जन्मलो अस्पष्ट नमो तो स्वामी श्री वसिष्ठ ज्ञान ज्याचे अतिवरिष्ठ शांतिक्षमेचा सागर जो गर्भावरी जेण्या पृथ्वी धरिली रवी समान ज्याची शाटी मिरवली कमंडलू ठेवूनी भूमंडळीय कुंभोद्भव नेला साक्षित्य ही कथा सांगावी समस्त तरी विशेष वाढेल ग्रंथ ऐसा तो वसिष्ठ मुनी समर्थ नसे अंतज्ञाना ज्याच्या जेणे उपदेशिला रघुनाथ तो बृहद्वासिष्ठ श्रेष्ठ ग्रंथ 36 सहस्त्र श्लोक निश्चित वाल्मिक मुनिकृत पय जो सूर्यवंशाचा आदिगुरु जो ऋषी माझी महामेरू ज्याचे कुळ्य व्यासमुनीश्वरू रमानाथची अवतला त्याच्या उदरीय छिद्रत जन्मला शुक गुणनिधान तेणे भागवताचे श्रवण परीक्षितासी जान करविलेय नमो तो स्वामी शुक जेणे जिंकिले आदी कामादिक ज्याचे तपस्तेज अधिक तमांतक दुसरा शुक असता शुद्धवनी छळव आली रंभेची भगिनी ती निस्तेज होऊनी ते क्षण्य गेली लाजोनी स्वर्गात्य ज्याच्या मुख्य श्री भागवत प्रकटला दिव्य ग्रंथ जेणे उद्धरिला अभिमन्युसूत भागवत धर्म सांगोनिया बहुपुराण्या बहु ग्रंथ त्यांत मुकुटरत्न भागवत जैसा सकळांत मुख्य वैकुंठनाथ तैसाची ग्रंथ पूजा हा जैसा देवांमाजी सहस्त्रनयन किय द्विजांमाजी सुपर्ण किय तारागणांमाजी अत्रिनंदन तैस्य जाण भागवत बोगियांमाजी धरनिधर किय तपियन श्रेष्ठ पिनाकधर किय नवग्रहांमाजी दिनकर श्रेष्ठ जैसा विराजे किय हरिंमाजी हनुमंत किय बोलक्यांमाजी अंगिरासूत किय शास्त्रांमाजी वेदांत मुख्य जैस्य मान्यपय आश्रमांत चतुर्थाश्रम पूर्ण किय क्षेत्रांमाजी आनंदवन किय शस्त्रांमाजी सुदर्शन तैस्य जाण भागवत किय वनचरांमाजी हरिथोर किय धनुर्धरांमाजी रघुवीर किय धातुंमाजी शातकुंभ सुंदर तैसेंची जाण भागवत त्याही माझी दशम केवळ हरलीला उत्तम बोलिला व्याससुत परम हृदगत गुह्य जयका दाशम आणि हरिवंश
अनेक पुराणींच्या कथा विशेष बोलिले कवी महापुरुष. श्रीकृष्ण लीलामृत पय तितुकियांचा जो मथितार्थ, तो हा हरिविजय ग्रंथ. दुजा नाही विपरीतार्थ. सत्य सत्य त्रिवाचा ऐका हो श्रोते सादर. संपलिया रामावतार. पृथ्वीवरी दैत्य थोर, मागुती सैरा माजले. कंस चाणूर मुष्टी आधा बघ केशी प्रलंबादिक. शिशुपाळ वक्रदंत सैद्यनायक. जरासंध माजला जरासंधाच्या बंदिशाळे. 22 सहस्त्र राजे पडिले. भौमासूर माजला बळय. लोक पिडिले चतुर्दाश. बाणासूर काळयवन करीती पृथ्वीचे कंदन. गायी आणि ब्राह्मण टाकीती मारून दुरात्मे. कौरव दुष्ट माजले. राक्षस पुन्हा जन्मले. कलींचे स्वरूप सगळे. दुर्योधन जन्मला. कंस आणि काळयवन मोडीती ब्राह्मणांची सदन्य. जो करी विष्णू भजन, त्यासी मारून टाकीती. न चाले अनुष्ठान. तप राहिले ऋषींचे ध्यान जप. वर्तुळ लागले थोर पाप. घरा कंप जाहला. गायीच्या स्वरूपे धरित्री. ओवी ठाकली ब्रह्मयाच्या द्वार्य. हाक फोडोनी आक्रोश करी. बुडाले म्हणसे मजन सोसावे दैत्यभार. पाप वर्तलेय अपार. सकळ विष्णुभक्त द्विजवर. पिढीले फार दैत्यांनी. ऐसी पृथ्वी आक्रंदता. जवळी आला जगतपिता. पृथ्वीस म्हणे तू आता चिंता न करे येथोनी. जैसे पर्जन्य काळ्य गंगेचे पूर, तैसे आले ऋषींचे भार. ब्रह्मयासी म्हणती विप्र अनर्थ थोर मांडला. एक म्हणती कंसे गांजिलेय. एक म्हणती काळयवने पिडिलेय. एक म्हणती यज्ञ मोडिले. भौमासूर्य चांडाळ्य. एक म्हणती कन्या धरोनी गेला. भौमासूर घेऊनी स्त्रिया भ्रष्टविल्या दैत्यांनी. ऐसे पाप अवनी वर्तत. अवघ्या प्रजा येऊन ब्रह्मया पुढे करीती रुदन. तो कोल्हाळे कोण विस्मित जाहला परमेष्ठी. देवांसमवेत सहस्त्रनयन. तोही आला न लागता क्षण. वंदिले विष्णुपुत्राचे चरण. अतिप्रितीय ते वेळ्य. ब्रह्मा म्हणे सहस्त्रनेत्रा. आता जावे क्षीरसागरा. गाराण्य सांगावे जगदुद्गारा. तरीच कार्य साधेल आता देव ऋषी. प्रजानन सांगात्या घेऊनी चतुरानन. क्षीरसागरा जाऊन कैसे स्तवन करतील. कैसा क्षीरसागरींचा महिमा. कोणी रीतीय तेथ्य परमात्मा. शौनकादी विप्रोत्तमा. सूत सांगे कथा हिची. परीक्षितीसी सांगे व्यासनंदन. जनमेजयासी सांगे वैशंपायन. तेंच प्राकृत भाषण पूर्ण. श्रीधर सांगे श्रोतया. ब्रह्मानंदरूप तुम्ही श्रोते. कथा ऐका सावधचित्य. जे ऐकता समजत्य. कलिकील विषय भस्म होती. इति श्रीहरी विजय ग्रंथ. संमत हरिवंश भागवत. चतुर संत श्रोते एकोत. प्रथमाध्याय गोढा.